नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला HRM मधील आपण तिसरा टॉपिक पाहत होता, तो म्हणजेच काय ह्यूमन रिसोर्स रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. त्यामधील आपण इंटरव्ह्यू हा पॉइंट पाहत होता. तर या अगोदरच्या लेक्चर मध्ये इंटरव्ह्यू विषयी बेसिक माहिती आपण घेतला. इंटरव्ह्यू काय असते हे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे किंवा माहिती घेतलेली आहे याविषयी. तर या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहात, इंटरव्ह्यूची डिफिनेशन, त्यासोबतच ऑब्जेक्टिव्ह अँड टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू हे घेणार आहात. तर अगोदर आपण डेफिनेशन घेऊ, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अँड इंटरव्ह्यू चे टाइप्स घेऊ, बरं का. तर बघा, डेफिनेशन सांगता येऊ शकते. पहिली एक डेफिनेशन नंबर 1, OG स्टॉल यांच्यामध्ये व्याख्या बघा. उमेदवार जे तोंडी सांगतो त्या आधारे त्याचे मूल्यमापन करणे म्हणजे तोंडी चाचणी किंवा मुलाखत असे म्हणतात. म्हणजेच काय सांगितले, मुलाखत म्हणजे उमेदवार जे तोंडी सांगतो, तोंडी म्हणजे तोंडाने बोलतो, सांगतो, संबंधित पुढला जो कोणी मुलाखत घेणारा व्यक्ती असतो काय सांगतो, जी काही त्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं प्रश्न विचारलेले असतात त्यांचे तो उत्तर देतो. हे लक्षात. त्या आधारे त्याचे मूल्यमापन करणे म्हणजेच काय, मुलाखत होय म्हटले. मुलाखतीलाच तोंडी किंवा मुलाखत चाचणी असं म्हणतात. दुसरी व्याख्या बघा, अँड्र्यू सिंकुला यांच्या मते बघा व्याख्या. एक विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी साधारणतः 2 व्यक्तीत चाललेली संभाषण म्हणजे तोंडी चाचणी किंवा मुलाखत होय. काय म्हणले हे व्याख्या, विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी. आता ऑर्गनायझेशनला विशिष्ट हेतू साध्य करायचे, ऑब्जेक्ट असतात प्रत्येक ऑर्गनायझेशनचे, ते साध्य करायचे असतील तर काय, ते हेतू साध्य करायचे असतील तर संबंधित काय उमेदवारांना कर्मचारी म्हणून घ्यावं लागते. मग ते मुलाखतीच्या माध्यमातून घेतात. मग मुलाखत म्हणजे काय सांगितले आहे इथं अँड्र्यू सिंकुला यांनी, की विशिष्ट उद्दिष्ट किंवा एका विशिष्ट हेतू किंवा एक विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी साधारणतः 2 व्यक्तीत चाललेली संभाषण म्हणजे तोंडी चाचणी किंवा मुलाखत होय. म्हणजे इथं काय सांगतात की मुलाखत म्हणजे तोंडी चाचणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक विशिष्ट उद्दिष्टे साध्य करायचे, हे लक्षात. मग ते उद्दिष्टे जर साध्य करायचं आहे तर मग ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2 व्यक्तीत जे काही संभाषण होते, कन्व्हर्सेशन होते किंवा कम्युनिकेशन होते, त्यालाच काय म्हणतात, तोंडी चाचणी किंवा मुलाखत असं म्हणतात. ही व्याख्या सांगता येऊ शकते. दुसरी, त्यानंतर आपल्याला काय, या मुलाखतीचे उद्दिष्टे काय आहेत हे उद्दिष्टे सुद्धा आपल्याला बघा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरव्ह्यू असे म्हणता येईल, म्हणजे मुलाखतीचे उद्दिष्टे, बरं का. आता हे मुलाखतीचे उद्दिष्टे काय आहेत, त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते, उमेदवाराने त्याच्या अर्जात दिलेली माहिती पुनर्तपासून पाहणे. पहिलं उद्दिष्ट काय आहे मुलाखत घेण्याचं, हे जे काही कॅन्डिडेटनं जेव्हा रिक्त पदासाठी अर्ज केलेला असतो किंवा अप्लाय केलेला असते तेव्हा त्यानं जी काही माहिती त्या अर्जामध्ये किंवा मग आवेदनामध्ये किंवा ऍप्लिकेशन मध्ये दिलेली असते, त्या माहितीचा काय केला जातो, या मुलाखतीच्या माध्यमातून तपास केला जातो किंवा पुनर्तपास. अगोदर तर तपासलं जाते त्याच्या लेखी चाचण्या वगैरे वगैरे हे होताना, पण मुलाखतीच्या माध्यमातून ही तपासलं जाते. हे पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट बघा, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, त्याचे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात पाहणे व त्यानुसार उमेदवाराची निवड करणं. दुसरं उद्दिष्ट काय सांगितले, संबंधित जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन, तसंच त्याची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व
प्रत्यक्षात पाहणं, त्यानं लेखी परीक्षेच्या माध्यमातून माहिती दिली, ती माहिती अपुरी पडली, त्या संबंधित उमेदवाराविषयी पुरेशी माहिती भेटली नाही म्हणून मुलाखत घेतली. मग मुलाखतीच्या माध्यमातून काय केलं जाते, एक तर त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशनचं त्याला प्रत्यक्षपणे विचारलं जाते, त्यासोबतच काय त्याचं व्यक्तिमत्व प्रत्यक्षात पाहणे म्हणजे फेस टू फेस ऑब्झर्वेशन करून, फेस टू फेस त्याला काही क्वेश्चन करून तपासणं. हे लक्षात, हे एक उद्दिष्ट. आणि तपासून काय मुलाखत घेऊन त्यानंतर त्याची निवड करणं, हे एक उद्दिष्ट आहे, त्याच्यातच सांगते. तिसरं उद्दिष्ट आहे बघा, उमेदवाराला संस्थेची धोरणे, कार्यपद्धती इत्यादी बाबतची सविस्तर माहिती देणे. आता संबंधित जो कोणी उमेदवार आहे त्या उमेदवाराला काय केलं जाते, जे काही या मुलाखतीच्या माध्यमातून जे कोणी मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती असेल किंवा मुलाखत घेणारं पॅनल असेल, ते काय करतात, संबंधित उमेदवाराला जे काही व्यवसायाची किंवा संघटनेची धोरणं सांगतात, म्हणजे पॉलिसी किंवा स्ट्रॅटर्जी थोडक्यात त्या मुलाखतीमध्ये सांगतात. त्यासोबतच कार्यपद्धती, व्यवसाय संघटनेची कार्यपद्धती किंवा मग जे काही वर्किंग मेथड असेल किंवा मग कार्य जे काही कंप्लीट करायचे ती त्याची पद्धत कोणती आहे, फॉलो करायची आहे, याविषयी सुद्धा माहिती संबंधित उमेदवाराला या मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित मुलाखत घेणारे व्यक्ती देत असतात. तसंच पुढे सांगितले काय, ही माहिती पण ओव्हरऑल थोडक्या स्वरूपात द्यायची असं नाही, सविस्तर त्यांना मुलाखतीच्या माहितीतून सांगणं. कारण त्यांना जर मुलाखतीमध्ये जर सांगितलं त्यांना काय काम आहे, काय करायचे किंवा कशा पद्धतीनं करायचे हे जर सांगितलं तर त्यांना उमेदवारांना जर जॉब पाहिजे असेल तर ते हो म्हणतील, नाही नको वाटल तर नाही तर नाही. म्हणून मुलाखतीमध्ये काय केलं जाते, व्यवसाय संघटनेची धोरणं आणि कार्यपद्धतीविषयी संबंधित उमेदवारांना सविस्तर माहिती देण्यात येते. हे एक पुढचं उद्दिष्ट सांगता येऊ शकते. त्यानंतरचं एक उद्दिष्ट बघा, संस्थेत नोकरीवर रुजू होण्यापूर्वी संस्था आणि उमेदवार यांच्यात घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणे, त्याबरोबरच उमेदवाराच्या मनात व्यवसाय संघटनेविषयी आपुलकी निर्माण करणे. काय सांगितले हे उद्दिष्ट, तर बघा हे 4 नंबरचं उद्दिष्ट आहे या मुलाखतीचं. आणि या मुलाखतीचं उद्दिष्ट म्हणजे काय, जो कोणी उमेदवार नोकरीवर रुजू होण्यापूर्वी मुलाखत घेतली म्हणजे तू आता मुलाखत झाली, निवड झाली, त्याचं सिलेक्शन डायरेक्ट जॉबवर येईल, बरोबर. पण या मुलाखतीच्या उद्दिष्ट काय, मुलाखतीमध्ये काय केलं जातंय की संबंधित उमेदवाराला व्यवसाय संघटनेविषयी तर माहिती दिली जाते, त्यासोबतच व्यवसायाची धोरणे, कार्यपद्धती ही सांगितली जाते, आपण पाहिलं याच्या अगोदरचं उद्दिष्ट. त्यासोबतच व्यवसाय आणि जो कोणी उमेदवार आहे ते रुजू होण्यापूर्वीच त्याच्या मनामध्ये व्यवसाय संघटनेविषयी काय निर्माण करायचं, आपुलकी निर्माण करायची, सद्भावना निर्माण करायची. हे कशामुळे होऊ शकते, या मुलाखतीच्या माध्यमातून होऊ शकते. आणि या मुलाखतीमध्ये प्रत्यक्षपणे मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा समोरासमोर येणार, प्रत्यक्षातपणे माहितीची देवाणघेवाण होणार आहे, प्रश्न उत्तर घेतले जाणार आहेत, हे लक्षात या मुलाखतीच्या माध्यमातून. तेव्हा व्यवसाय संघटना आणि संबंधित उमेदवारामध्ये ते उमेदवार रुजू होण्यापूर्वीच दोघांमध्ये काय घनिष्ठ संबंध निर्माण झाले पाहिजेत, हा एक हेतू सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगितलं त्याच्यात काय, घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणे हा तर उद्देश आहे, त्यासोबतच काय संबंधित उमेदवाराच्या मनामध्ये व्यवसाय संघटनेविषयी आपुलकी निर्माण करणे. आपुलकी म्हणजे व्यवसाय संघटना चांगली आहे आणि व्यवसाय संघटनेची तर उद्दिष्टे पूर्ण केली जातातच, त्यासोबतच काय जे काही एम्प्लॉईचे आहेत त्यांची पण उद्दिष्टे पूर्ण केली जातात. संस्थेमध्ये त्या एम्प्लॉईला काय कायमस्वरूपी म्हणजे जॉबची सिक्युरिटी आहे, म्हणजे सुरक्षितता आहे, त्यासोबतच वेतन वेळेवर मिळतंय किंवा जे काही कामाच्या ठिकाणचं वातावरण पोषक आहे म्हणजे वर्किंग एन्व्हायरमेंट, हे सर्व बाबी त्यांना सांगणं आणि त्यामध्ये व्यवसाय संघटनेविषयी आपुलकी निर्माण करणं. हे लक्षात नसता बऱ्याच आपण कंपन्या व्यवसाय पाहत असतो,
बरेच कर्मचारी काय स्ट्राईक करतात, हे लक्षात, ताळेबंदी करतात, टाळेबंदी म्हणजे काम बंद करतात, नाही लक्षात. हे कशामुळं? तिथलं मालक आणि कर्मचारी यांच्यात रिलेशन चांगलं राहत नाही, म्हणजे घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत नाहीत, एकमेकाबद्दल काय आपुलकी राहत नाही. म्हणून या मुलाखतीमध्येच काय केलं जाते, संबंधित उमेदवारामध्ये संघटनेविषयी आपुलकी निर्माण केली जाते आणि संघटनेमध्ये आणि त्या संबंधित उमेदवारामध्ये काय संबंध प्रस्थापित करण्यात येते या मुलाखतीच्या माध्यमातून. हे एक उद्दिष्ट सांगता येऊ शकते या मुलाखतीचं. त्यानंतर पुढचं एक उद्दिष्ट बघा, हे 5वं उद्दिष्ट म्हणजे शेवटचं उद्दिष्ट आहे. उमेदवाराची शारीरिक, मानसिक, बौद्धिक ठेवण समजावून घेणे आणि विविध प्रश्नांना उमेदवार देत असलेल्या विविध प्रश्नांना उमेदवार देत असलेला प्रतिसाद जाणून घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत निश्चित असे अंदाज बांधणे. आता काय केलं जाणार आहे, हे जे काही मुलाखत घेतली जाणार आहे, या मुलाखतीच्या माध्यमातून काय काय केलं जाणार आहे, संबंधित उमेदवाराबाबत शारीरिक, मानसिक, बौद्धिक ठेवण म्हणजे बाबी समजावून घेणं, बर का, आणि विविध प्रश्नांना, आणि काय पहिली बाब तर आपण सांगितली काय, संबंधित उमेदवाराविषयी काय त्यांचे बौद्धिक, मानसिक, शारीरिक याविषयी काय ठेवण म्हणजे बाबीविषयी माहिती मिळवणं, ते तर आहे. त्याविषयी त्यासोबतच काय संबंधित उमेदवार ज्यांना जे काही प्रश्न विचारलेले आहेत संबंधित उमेदवाराला, त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं देताना किंवा मग तो त्या प्रश्नांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहे, रिस्पॉन्स करत आहे, हे लक्षात. हे जाणून घेऊन त्याच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाबाबत निश्चित असे अंदाज बांधणे. म्हणजे आपण काय करतो, आता मला जर एका व्यक्तीविषयी जर ओव्हरऑल जर माहिती विचारली तर मला काय करावं लागेल, त्या व्यक्तीसोबत त्याला भेटावं लागेल, त्यासोबत बातचीत करावी लागेल, आणि बातचीत करूनच किंवा मग डिस्कशन करूनच मी त्याच्याविषयी काय त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा त्याच्या पर्सनॅलिटी विषयी आपण सांगू शकतो. म्हणजे आपण ओव्हरऑल त्याविषयी काय फॉरकास्टिंग करणार आहात, त्याच्या पर्सनॅलिटी विषयी संबंधित कॅन्डिडेटच्या, हे लक्षात. हे एक उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते. अशा पद्धतीने थोडक्यात हे मुलाखतीचे उद्दिष्टे सांगता येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला मुलाखतीचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू सांगता येऊ शकतात. तर त्यामध्ये बघा, नंबर 1 प्रतिरूप मुलाखत, त्यालाच पॅटर्न इंटरव्ह्यू असं म्हणतात. आता हे प्रतिरूप मुलाखत म्हणजे काय असते आधी समजून घ्या. प्रतिरूप मुलाखत म्हणजे अशी मुलाखत असते की मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते अगोदरच तज्ञांकडून तयार करून घेतले जातात. म्हणजे तज्ञांना विचारले जातात की मुलाखतीमध्ये संबंधित उमेदवाराला कोणते प्रश्न विचारायचे, हे अगोदरच ते प्रश्न प्रिपेअर करून घेतात तज्ञ व्यक्तीकडून, आणि तेच प्रश्न मुलाखती दरम्यान त्या संबंधित उमेदवाराला जेव्हा विचारले जातात तेव्हा त्याच काय म्हणायचं, प्रतिरूप मुलाखत. या प्रतिरूप मुलाखतीमध्ये काय अगोदरच प्रश्न जे मुलाखतीत विचारले जाणार आहेत ते प्रिपेअर असतात, हे लक्षात. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, तज्ञांचा सल्ला घेऊन मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना कोणते प्रश्न विचारायचे व कोणत्या मुद्द्यावर माहिती मिळवायची हे अगोदरच ठरविण्यात येऊन तयार करण्यात आलेल्या योजनेनुसार मुलाखतकर्त्याने उमेदवाराला प्रश्न विचारलेल्या ह्या प्रकारच्या मुलाखतीला प्रतिरूप मुलाखत असे म्हणतात. बघा, मी जे सांगितलं तेच म्हणले यामध्ये काय, जे मुलाखतीमध्ये प्रश्न विचारायचेत ते अगोदरच तज्ञ व्यक्तींकडून काय तयार करून घेतले जातात, किंवा जी माहिती मुलाखतीमध्ये विचारायची ती अगोदरच तज्ञ व्यक्तींकडून काय घेतली जाते आणि तीच माहिती मुलाखतीमध्ये संबंधित उमेदवारांना विचारली जाते.
हे लक्षात. मग मुलाखतकर्त्यांनी जे काही अगोदरच प्रश्न तयार केलेले असतात तज्ञ व्यक्तीकडून घेतलेले किंवा मग जी काही माहिती विचारायची ती अगोदरच प्रिपेअर केलेली असते ती मुलाखतकर्ता काय करतो त्या संबंधित उमेदवाराला विचारतो. त्याला अशा मुलाखतीला काय म्हणायचं, पॅटर्न इकॉनॉमिक. आता आपण पाहतो बऱ्याच न्यूज रिपोर्टर जेव्हा मुलाखत घेत असतात राजकीय व्यक्तींची ते क्वेश्चन अगोदरच प्रिपेअर करून ठेवतात. हे लक्षात, काय विचारायचे ते वगैरे. मग अशी जर असेल तर पॅटर्न इंटरव्ह्यू किंवा पॅटर्न इंटरव्ह्यूलाच काय म्हणता येते मराठीमध्ये, प्रतिरूप मुलाखत असे म्हणता येते. हा एक पहिला प्रकार. दुसरी मुलाखत बघा, व्यक्तिगत मुलाखत. या व्यक्तिगत मुलाखत मध्ये सांगता येऊ शकते काय, मुलाखत घेणारा. व्यक्तिगत मुलाखत म्हणजे अशी मुलाखत असते की ज्या मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारा हा एकच व्यक्ती असतो. इंटरव्ह्यू जो कोणी घेणार आहे तो एकच व्यक्ती असतो, पण ऑब्झर्वेशन जे काही केलं जाते ती ऑब्झर्वेशन करणारे जास्त व्यक्ती असतात, पण प्रश्न जे विचारणारे मुलाखत प्रत्यक्षपणे जो काही घेणार आहे तो एकच असणार आहे. नावातच आहे व्यक्तिगत मुलाखत. म्हणजे मुलाखत घेणारा हा संबंधित उमेदवारांची जी काही मुलाखत घेतली जाणार आहे ते मुलाखत घेणारा एकच व्यक्ती असतो, पण परीक्षक मात्र एकापेक्षा जास्त असू शकतात. जर असं असेल तर त्याला काय म्हणायचं, व्यक्तिगत मुलाखत असे म्हणायचं. बरं का, बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, मुलाखत घेणारा एकच असतो पण परीक्षक मात्र अनेक असू शकतात, म्हणजे एक पेक्षा जास्त असू शकतात. आता ह्या मुलाखतीमध्ये काय केलं जाते, व्यक्तिगत मुलाखतीमध्ये त्या उमेदवाराला मोकळेपणानं बोलण्याची परमिशन दिली जाते आणि संबंधित उमेदवार या व्यक्तिगत मुलाखतीमध्ये आपल्या मनामधील सर्व जे काही प्रश्न असतील किंवा मग संबंधित जे काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. त्यासोबतच काय, या व्यक्तिगत मुलाखतीचं स्वरूप कसं आहे तर औपचारिक आहे. बरं का, फॉर्मलच आहे हे सांगितले. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, आता हे व्यक्तिगत मुलाखत कुठं होऊ शकते किंवा कोणत्या पदासाठी होते तर बघा, व्यक्तिगत मुलाखती अत्यंत महत्वाचं जर पद असेल, त्यासोबतच काय, तज्ञ पदावरील जे काही तज्ञ पदावरील व्यक्ती असतात त्यांच्या संबंधित अशी ही मुलाखत असते. कोणती, व्यक्तिगत मुलाखत. हे सांगता येऊ शकते. व्यक्तिगत मुलाखत औपचारिक असते, इंटरव्ह्यू घेणारा एकच असतो, मुलाखत देणारे उमेदवार एकच असणार आहे, हे लक्षात. त्यासोबतच पण परीक्षक ऑब्झर्वेशन करणारे, निरीक्षण करणारे एकापेक्षा जास्त असू शकतात तिथं. म्हणजे पॅनलमध्ये एकच प्रश्न विचारणार, बाकीचे फक्त ऑब्झर्वेशन करणार. अशी मुलाखत असेल तर व्यक्तिगत मुलाखत म्हणायचं. त्यानंतर तिसरा प्रकार बघा, मुलाखतीचा गट मुलाखत. त्यालाच ग्रुप इंटरव्ह्यू असं म्हणतात. आता या गट मुलाखतीमध्ये अगदी समजून घ्या काय असते. गट मुलाखत म्हणजे जेव्हा मुलाखत एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांची घेतली जाते, म्हणजे ज्या मुलाखतीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश होतो अशा मुलाखतीस काय म्हणायचं, गट मुलाखत. ग्रुप इंटरव्ह्यू आपण म्हणतो. जसं आपण ग्रुप डिस्कशन असते, ग्रुप डिस्कशन मध्ये ग्रुप नावातच आहे, समूह एकापेक्षा जास्त असणार आहे. तसंच ज्या मुलाखतीमध्ये काय केलं जाते, एकापेक्षा जास्त उमेदवारांची मुलाखत घेतली जाते त्यास गट मुलाखत असे म्हणतात. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, एकाच वेळेस एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आलेल्या पद्धतशीर प्रयत्न म्हणजे गट मुलाखत होय. म्हणजे काय सांगितले, एकापेक्षा जास्त उमेदवारांची एकाच वेळेस योग्यता, त्यासोबतच काय, त्या योग्यतेचं मूल्यांकन करण्याची जी काही पद्धतशीर पद्धत असते तिलाच काय म्हटले, गट मुलाखत. इथं एकापेक्षा जास्त कॅन्डिडेट असणार आहेत बरं का या गट मुलाखतीमध्ये. त्यासोबतच काय केलं जातं, या गट मुलाखतीमध्ये सांगता येऊ शकते पुढे, या गट मुलाखतीमध्ये एकापेक्षा जास्त कॅन्डिडेटला एकपेक्षा जास्त आणि कमीत कमी 1 ते 2 दिवस किंवा 1 ते 2.5 दिवसाचा वेळ दिला जातो. त्यांना एकत्र ठेवलं जाते त्या एकापेक्षा जास्त कॅन्डिडेटला, ग्रुपला, आणि त्यांना काही टास्क दिला जातो. टास्क दिल्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर काय केलं जाते, ते टास्क पूर्ण केलेला आहे का नाही ते पाहिलं जाते. त्यासोबतच काय, त्यांना त्या 2.5 दिवसामध्ये ते काय करतात, ऑब्झर्वेशन करतात. काय ऑब्झर्वेशन करतात की
संबंधित जे काही कॅन्डिडेट आहेत, जे काही उमेदवार आहेत एकापेक्षा जास्त ग्रुपमध्ये, ते काय करत आहेत, कशा पद्धतीनं आपलं मत मांडत आहेत, कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं संचालन करत आहेत, कशा पद्धतीनं नेतृत्व करत आहेत, कशा पद्धतीनं एखाद्या समस्येचं निराकरण करत आहेत. त्यासोबतच काय त्या गट मुलाखतीमध्ये आणखीन काय पाहिलं जाते की संबंधित त्या 2.5 दिवसामध्ये त्या संबंधित उमेदवारांना जे काही काम दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून काय केलं जाते, शीलता, नम्रता, हे लक्षात, कौशल्य, नेतृत्व गुण, हे लक्षात. त्यासोबतच काय सहभाग हा प्रत्येकाचा तपासला जातो, हे लक्षात. त्यालाच काय गट मुलाखत असे म्हणतात. त्यामध्ये आणखीन सांगता येऊ शकते बघा, अंतिम परीक्षेनंतर उमेदवारांना 1 ते 2.5 दिवस एकत्र ठेवण्यात येते. त्यानंतर त्यांच्यात त्यांचा स्वभाव, त्यांचे वैशिष्ट्यांचे निरीक्षण, त्या काळात त्यांचं वर्तन, शैली, पुढाकार, वृत्ती, सौजन्य, शीलता, नम्रता, विषय मांडण्याची कला, इतरांशी जुळून घेण्याची कला, चर्चेत सहभागी होण्याची कला, त्यानंतर कार्यक्रमांचं संचालन करण्याची कला, हे लक्षात. या सर्व बाबींचं काय केलं जाते, निरीक्षण केलं जाते या मुलाखतीमध्ये. कोणत्या गट मुलाखतीमध्ये, म्हणजेच काय, या गट मुलाखतीमध्ये काय 2 पेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त कॅन्डिडेट असणार आहेत, त्यांना 1 ते 2.5 दिवस काय केलं जाणार आहे, किंवा जास्त बी ठेवू शकतात. मुलाखत आहे म्हणल्यानंतर कमीत कमी सांगितले, कमीत कमी 1 दिवस, जास्तीत जास्त 2.5 दिवस ते काय करतात, त्यांना टास्क दिला जातो किंवा एकत्र ठेवले जातात आणि त्यावरून ते काय ऑब्झर्वेशन करतात. कोणतं ऑब्झर्वेशन, संबंधित जे काही कॅन्डिडेट आहेत ते कोणते उमेदवार सहभाग होत आहेत, पार्टिसिपेट होत आहेत, कोणतं लिडरशिप करत आहेत, कोण इतरांसोबत काय जुळून घेत आहे, त्यासोबतच काय कोण डायरेक्टिंग करत आहे, किंवा मग कोण काय स्वतःला काय इंट्रोड्यूस करायला तिथं, म्हणजेच काय कार्यक्रमाचं संचालन, जे काही इव्हेंट ऑर्गनाईज केलाय, कोण पार्टिसिपेट होईल, हे लक्षात. हे सर्व बाबी, त्यासोबतच सौजन्य, शीलता, हे लक्षात. आणखीन स्वभाव वैशिष्ट्यांची काय माहिती या मधून मिळवली जाते, या गट मुलाखतीमधून. त्यालाच काय म्हणायचं, जेव्हा 2 किंवा अधिक उमेदवारांची मुलाखत घेतली जाते त्यास गट मुलाखत असे म्हणायचं, हे लक्षात. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा, पुढला प्रकार सांगता येऊ शकतो काय, अप्रत्यक्ष मुलाखत. आता अप्रत्यक्ष मुलाखत म्हणजे काय असते, तर अप्रत्यक्ष मुलाखत ही नावडेज मोठ्या प्रमाणावर वापरात येत असलेली आपल्याला दिसून येईल, अप्रत्यक्ष मुलाखत. आता अप्रत्यक्ष मुलाखत कधी घेतली जात आहे किंवा कधी घेतली जाते, तर सध्याच्या काळी काय तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे, बरोबर. मग या अप्रत्यक्ष मुलाखतीचा जास्त वापर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होतो बरं का, जिथं म्हणजे कंपनी म्हणजे खाजगी सेक्टरमध्ये म्हणलं तर, जिथं इंडस्ट्री सेक्टर आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. पण शासकीय ज्या काही नोकऱ्या असतात त्यामध्ये किंवा शासकीय क्षेत्रामध्ये या अप्रत्यक्ष मुलाखती जास्त प्रमाणात होतच नाही, हे लक्षात. या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या आपणास दिसून येतात. त्यासोबतच यामध्ये काय केलं जाते, जे काही टेक्नॉलॉजीच्या साह्यानं मुलाखत घेण्यात येते, म्हणजे तंत्रज्ञानाच्या साह्यानं, हे लक्षात. त्यासोबतच काय, हे जे काही मुलाखत घेतली जाणार आहे ती कोणत्या व्यक्तींची मुलाखत घेतणार आहे, जे तज्ज्ञ किंवा मग जे वरिष्ठ पदावर कार्यरत असतात त्यांची मुलाखत घेतली जाते. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, तंत्राच्या विकासामुळे उमेदवारांच्या मुलाखती अप्रत्यक्षपणे घेणं शक्य झालेलं आहे. उच्च दर्जाचे अधिकारी म्हणजे जे तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे हाय पोस्टवर असतात त्या व्यक्तींचे म्हणजे उच्च दर्जाचे अधिकारी निवडण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. त्यासोबतच पुढे सांगता येईल, कारण वेळेचा अभाव,
कार्यालय आणि जो काही उमेदवार राहतो त्यामधील अंतर जास्त, त्यासोबतच येण्या जाण्यासाठी लागणारा खर्च, या सर्व बाबी टाळण्यासाठी काय केलं जाते, या तंत्राच्या साहाय्यानं ही मुलाखत घेतली जाते. आता ही मुलाखत मी सांगितलं, ही मुलाखत जास्त करून अशी मुलाखत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. तर शासकीय नोकऱ्यामध्ये किंवा शासकीय जे काही जॉब्स असतात त्यामध्ये काय अशी मुलाखत शक्यतो त्याचं प्रमाण कमीच असलेलं आपणास दिसून येते. हे लक्षात. त्यानंतर पुढली मुलाखत बघा, मुलाखतीचा प्रकार पुढला नियंत्रित मुलाखत. आता हा नियंत्रित मुलाखतीचा प्रकार काय आहे तर बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते. हे नियंत्रित मुलाखत म्हणजे अशी असते की ही औपचारिकच असते. हे लक्षात. औपचारिक म्हणजे फॉर्मल बरं का. यामध्ये काय केलं जाते, संबंधित जो कोणी उमेदवार असणार आहे मुलाखत देणारा, तर त्या संबंधित उमेदवाराची मुलाखत घेताना फक्त जे काही कार्य त्याला दिलं जाणार आहे त्या कार्याविषयीच माहिती विचारली जाते किंवा त्या कार्यासंबंधित त्याला प्रश्न विचारले जातात किंवा त्या कार्यासंबंधित त्याला त्याची जी काही कौशल्य किंवा व्यक्तिमत्व आहे त्याचाच विचार केला जातो बरं का. या कशात, नियंत्रित मुलाखतीमध्ये. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, या मुलाखतीचं स्वरूप मी सांगितलं औपचारिक स्वरूप आहे म्हणजे फॉर्मल आहे. तसंच कार्य सोपविण्यात येणाऱ्या कार्याबाबत प्रश्न विचारले जातात या मुलाखतीमध्ये. नियंत्रण आहे त्याच्यावर बर का. नियंत्रण म्हणजे काय, फक्त कामाच्या बाबतीत कार्याबाबतीतच असणार आहे. अचूक उत्तराची अपेक्षा, आणि या कार्याबाबतीत असल्यामुळं संबंधित जे काही उमेदवार आहे त्याच्याकडून काय अपेक्षा केली जाते की जे काही कार्य त्याला देण्यात येणार आहे त्या कार्याविषयी त्यानं जे काही उत्तर देत आहे ते अचूकपणे देण्यात यावी अशी अपेक्षा करण्यात येते. कार्यासंबंधीचे ज्ञान तपासणे हा हेतू म्हणजे काय सांगितले, या नियंत्रित मुलाखतीचा हेतू काय असतो, कार्यासंबंधित अचूक ज्ञान किंवा मग जे काही त्याला ज्ञान आहे हे ज्ञान पूर्णपणे असणं हे तपासलं जाते. त्यासोबतच काय, यामध्ये उमेदवाराच्या सर्व पैलूंचा विचार केला जात नाही. काय म्हटलंय, या नियंत्रित मुलाखतीच्या प्रकारामध्ये संबंधित उमेदवारांचे संपूर्ण पैलूंचा विचार केला जात नाही. फक्त यामध्ये काय केला जातो, संबंधित कार्यासंबंधित त्या संबंधित उमेदवारांना काय माहिती आहे किंवा जे काही कार्याविषयी संबंधित प्रश्न त्याला विचारले जातात किंवा मग त्याच्याकडून माहिती मिळवली जाते. ही म्हणजे नियंत्रित मुलाखत. त्यानंतर पुढला प्रकार अनियंत्रित मुलाखत. आता अनियंत्रित मुलाखत, नियंत्रित मुलाखत म्हणजे फक्त कार्यासंबंधित त्याला जे काही उमेदवाराला कार्य देण्यात येणार आहे त्या संबंधीच होतं. आता अनियंत्रित म्हणजे ज्याच्यावर नियंत्रण राहणार नाही. म्हणजे तिथं जो कोणी मुलाखत घेणार आहे तो काय करू शकतो, कार्यासंबंधी तर विचारू शकतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतरही माहिती तो विचारू शकतो. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते अनियंत्रित मुलाखत ही अनौपचारिक असते, इनफॉर्मल असते. फॉर्मल म्हणले की जेवढं आवश्यक आहे तेवढंच करायला पाहिजे. इनफॉर्मल म्हणलं तर मग कमी जास्त झालं तर जमते बरं का. अनौपचारिक स्वरूप असते. त्यामध्ये सांगता येईल बघा, परीक्षक उमेदवाराच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अनियंत्रित मुलाखतीमध्ये काय करत असतो, जो कोणी परीक्षक असतो किंवा जो कोणी मुलाखत घेणारा असतो तो संबंधित जो कोणी उमेदवार आहे त्याच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मनात डोकावून म्हणजे असं जाऊन नाही, फक्त त्याला त्याच्या मुलाखतीमधून त्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या मनामध्ये काय आहे याविषयी बाबी जाणून घेतल्या जातात. त्यासोबतच काय, व्यक्तिमत्व जाणून घेण्यात येते. या अनियंत्रित मुलाखतीमधून काय, संबंधित उमेदवारांविषयी किंवा संबंधित उमेदवाराचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यासोबतच काय, त्याला विषयाबाहेरील देखील प्रश्न विचारले जातात. तसंच एक काळजी घेतली जाते की जे काही त्याला विषयाबाहेरील प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नामुळे संबंधित उमेदवारावर ताण येणार नाही याचीही काळजी घेतली जाते. म्हणजे त्याला जे काही अनियंत्रित मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत ते कार्याच्या व्यतिरिक्त विचारले जाणार आहेत, पण त्याच्यावर बी
ताण येणार नाही संबंधित उमेदवारावर याची सुद्धा काळजी घेण्यात येणार आहे. तसंच पुढे सांगता येऊ शकते याचा उद्देश काय आहे या अनियंत्रित मुलाखतीचा, की संबंधित उमेदवार पूर्णपणे अभिव्यक्त झाला पाहिजे. अभिव्यक्त झाला पाहिजे म्हणजे ऍज अ मी कॅन्डिडेट आहे, ऍज अ मी इंटरव्ह्यू देणारा तर त्यांना काय अपेक्षा आहे की मी पूर्णपणे अभिव्यक्त झालो पाहिजे, पूर्णपणे त्यांच्यासमोर प्रेझेंट झालो पाहिजे. ते म्हणजे काय, अनियंत्रित मुलाखतीमध्ये किंवा अनियंत्रित मुलाखतीचा हा उद्देश असतो. अशा पद्धतीने अनियंत्रित मुलाखत म्हणजे कार्यासंबंधित माहितीच्या व्यतिरिक्त जास्तीची माहिती जी काही विचारली जाते बाह्य, त्यासोबतच काय ज्याचं अनौपचारिक स्वरूप असते त्याला म्हणायचं काय, अनियंत्रित मुलाखत. नियंत्रित मुलाखतीमध्ये फक्त कार्यासंबंधित मुलाखत घेतली जाते. अनियंत्रित मध्ये कार्याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न त्याला विचारले जातात, हे सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला मुलाखतीचा प्रकार सांगता येऊ शकतो काय, अनिर्देशित मुलाखत म्हणजे नॉन डायरेक्टिव्ह इंटरव्ह्यू. तर अनिर्देशित मुलाखत हा 7वा प्रकार आहे. हा 7व्या प्रकारामध्ये काय सांगता येईल की हे अनिर्देशित मुलाखतीमध्ये काय केलं जाते, संबंधित उमेदवाराविषयी म्हणजे ज्यामध्ये त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड, शिक्षण असेल, त्याची पार्श्वभूमी असेल, कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, त्यासोबतच काय शिक्षण, त्याने संपादन केलेले जे काही ज्ञान, योग्यता, कौशल्य याविषयी माहिती मिळवली जाते. त्यास काय म्हणायचं, अनिर्देशित मुलाखत. म्हणजे निर्देशित म्हणजे निश्चित नसते, उगा बेसिक त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, अनिर्देशित मुलाखतीमध्ये त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे त्याला फॅमिली बॅकग्राऊंड, शिक्षण, त्याने संपादन केलेल्या किंवा केलेली योग्यता व कौशल्ये, त्याची अभिरुची, त्याची कोणत्या कार्यात रुची आहे, त्यासोबतच त्याला प्रेरणा आणि अपेक्षा म्हणजे त्याच्या अपेक्षा काय आहे, त्यानं प्रेरित कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो, हे लक्षात. या सर्व बाबी या अनिर्देशित मुलाखतीमध्ये विचारण्यात येतात किंवा मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराकडून माहिती या बाबी संबंधित घेतली जाते, हे लक्षात. म्हणजे यामध्ये काय व्यक्तिगत व अव्यक्तिगत बाबीबद्दल माहिती विचारली जाते. व्यक्तिगत म्हणजे स्वतःबद्दल बी आणि त्यासोबतच स्वतःबद्दल नसून इतर बाबतीत किंवा इतर बाबीविषयी माहिती मिळवली जाते या अनिर्देशित मुलाखतीमध्ये. त्यानंतर पुढला मुलाखतीचा प्रकार म्हणजेच मुलाखतीचा प्रकार 8वा नंबर बघा काय, सखोल मुलाखत, डेप्थ इंटरव्ह्यू. आता हे डेप्थ इंटरव्ह्यू काय असतो, तर सखोल मुलाखत जेव्हा जे प्रतिरूप मुलाखत आपण पहिला बघितला पॅटर्न इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये काय केलं होतं की जे काही मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जाणारे ते अगोदरच प्रिपेअर केले जाणारे संबंधित तज्ज्ञ व्यक्तीकडून घेऊन, म्हणजे जी माहिती विचारायची मुलाखतीमध्ये ते अगोदरच प्रिपेअर जे काही तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांच्याकडून प्रश्न तयार करून विचारले जातात. ते झालं प्रतिरूप. आता सखोल माहिती म्हणजे प्रतिरूप मुलाखतीमधून जी काही माहिती आवश्यक मिळवण्याची राहून गेली, हे लक्षात, किंवा प्रतिरूप मुलाखतीमुळे जी काही माहिती उपलब्ध झालेली नाही ती माहिती मिळवण्यासाठी हे डेप्थ इंटरव्ह्यू घेण्यात येतो, म्हणजे सखोल मुलाखत घेण्यात येते. आणि या सखोल मुलाखतीच्या माध्यमातून काय करण्यात येते, संबंधित उमेदवाराच्या म्हणजे कौटुंबिक माहिती म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल, त्यासोबतच काय त्याचं शिक्षण असेल, पूर्वीचा कामाचा अनुभव असेल, त्यासोबत त्याची प्रवृत्ती, त्याची आवड निवड, या सर्व बाबी या सखोल मुलाखतीच्या माध्यमातून घेता येऊ शकतात. त्यासोबतच काय हे सखोल माहिती का घेण्यात येते हो, तर जेव्हा व्यवसाय संघटनेला संबंधित उमेदवाराविषयी जास्तीची माहिती हवी असते आणि ती माहिती प्रतिरूप मुलाखतीतून मिळालेली नसते, अशा वेळेस संबंधित ऑर्गनायझेशन ही डेप्थ इंटरव्ह्यू कंडक्ट करू शकते आणि त्या उमेदवाराकडून जास्तीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, एखाद्या उमेदवाराबद्दल प्रतिरूप मुलाखतीच्या तंत्राचा वापर करूनही पुरेशी माहिती न मिळाल्यास अशा उमेदवाराकडून
या सखोल मुलाखतीच्या माध्यमातून माहिती मिळवली जाते. काही आवश्यक बाबीबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याची मुलाखत घेण्यात येते, त्यास काय म्हणायचं? सखोल मुलाखत असं म्हणायचं. म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, जे प्रतिरूप मुलाखतीमध्ये माहिती उपलब्ध झालेली नाही ती घेण्यासाठी आणखीन एक इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो, त्याला डेप्थ इंटरव्ह्यू असं म्हणतात. हे लक्षात. त्यानंतर पुढचा प्रकार बघा मुलाखतीचा, ते सांगता येईल काय? निवड मंडळाद्वारे मुलाखत. निवड मंडळाद्वारे मुलाखत म्हणजे या मुलाखतीमध्ये काय अगोदर सांगतो बघा. निवड मंडळाद्वारे मुलाखत म्हणजे जी मुलाखत हे विशिष्ट व्यक्तीकडून न घेता, म्हणजे जी मुलाखत विशिष्ट व्यक्ती घेणार नसून विशिष्ट निवड मंडळ घेत असते, त्याला काय म्हणायचं? निवड मंडळाद्वारे मुलाखत. आता हे निवड मंडळ काय असते तर काय केलं जातं या मुलाखतीच्या प्रकारामध्ये? संबंधित जी काही मुलाखत असते ती मुलाखत एक व्यक्ती घेत असेल किंवा मग विशिष्ट व्यक्ती घेणार असेल तर ते विशिष्ट व्यक्ती घेत नाही, तर ह्या निवड मंडळाद्वारे मुलाखत म्हणजे जे काही तज्ज्ञ व्यक्ती असतील किंवा मग जे काही पारंगत व्यक्ती आहेत ह्या मुलाखत घेण्याच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या समूहाला, निवड मंडळामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात हे लक्षात. म्हणजे विशिष्ट व्यक्तीकडे देण्याऐवजी काय समूहाकडे दिलं जाते, निवड मंडळाकडे, जे निवड करू शकतात असं मंडळ बरं का. म्हणजे ह्या निवड मंडळामध्ये अंतर्भाव एकापेक्षा जास्त व्यक्तींचा होऊ शकतो हे सांगितलेलं आहे. आणि संबंधित उमेदवाराची मुलाखत घेण्यात येते, त्याला निवड मंडळाद्वारे मुलाखत म्हणतात. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, उमेदवाराची मुलाखत घेण्याची ही एक सामान्य व सर्वांना प्रचितीत किंवा मग प्रचलित पद्धत आहे. म्हणजे ही जुनी पद्धत आहे, सर्वांना माहीत अशी आहे. कारण कसं, आता मला जर मुलाखत द्यायची असेल तर जे तज्ज्ञ व्यक्ती आहे तीच घेतील ना, म्हणजे काय निवड मंडळच घेतील ना. आता एमपीएससीचा इंटरव्ह्यू घ्यायचे किंवा एमपीएससीचा इंटरव्ह्यू द्यायचे तर ते इंटरव्ह्यू घेणारे काय असतात? निवड मंडळामध्ये ज्यांना अनुभव असते, जे तज्ज्ञ असतात असे व्यक्ती निवडले जातात आणि त्यांना ते काम दिलं जाते मुलाखत घेण्याचं. हे लक्षात. ते म्हणजे निवड मंडळाद्वारे. त्याच्यासोबतच पुढे सांगता येईल त्याच्यातच, उमेदवाराची मुलाखत घेण्याची जबाबदारी विशिष्ट व्यक्तीवर न सोपविता काही विशेष तज्ज्ञांच्या एका निवड मंडळाकडे सोपविले जाते. जसं एमपीएससी एका व्यक्तीकडनं सोपवतात, त्यांच्या समूहाकडे सोपवलं जाते. जसं तहसीलदाराचा इंटरव्ह्यू असेल, नायब तहसीलदाराचा किंवा IAS चा इंटरव्ह्यू असेल, ताने पिक्चर डोळ्यासमोर ठेवा, मी अगोदरच सांगितलं, त्याच्यामध्ये पॅनल असतो बरोबर, ते निवड मंडळच आहे ना. हे लक्षात, ते सांगता येऊ शकते. हे निवड मंडळ उमेदवाराची ठराविक दिवशी विशिष्ट वेळेस व्यक्तिशः मुलाखत घेते. आता हे निवड मंडळ काय करते? ठराविक दिवशी व्यक्तिशः, म्हणजे जो काही व्यक्ती उमेदवार असणार आहे त्याची मुलाखत घेतली जाणार आहे. व्यक्तिशः म्हणजे व्यक्तिगत एकाची मुलाखत घेत असते. किंवा मग तो हे पिक्चर बघा ना, 3 इडियट बघितला असेल, त्याच्यामध्ये जो काही राजू असतो तो मुलाखत देत असतो पडल्यानंतर. हे लक्षात. मग तिथं जे पॅनल असते निवड मंडळच आहे ना, ते एक मुलाखत घेते. हे लक्षात, हे सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, या निवड मंडळामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा अंतर्भाव होऊ शकतो हे सांगितले. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती या पॅनलमध्ये असतात. हे हा मुलाखतीचा प्रकार सांगता येऊ शकतो. यानंतर शेवटचा मुलाखतीचा प्रकार सांगता येऊ शकतो काय? स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणजे आघात मुलाखत. आता ही आघात मुलाखत काय असते तर बघा, आधी समजून घ्या. आघात मुलाखत अशी मुलाखत असते की मुलाखतीच्या वेळेस संबंधित उमेदवाराला किंवा संबंधित उमेदवारा समोर सर्व बाजूंनी काय प्रश्नांचा मारा केला जातो आणि प्रश्नांच्या सहाय्यानं त्या उमेदवारावर दडपण आणलं जाते. हे लक्षात. म्हणजे काय केलं जातंय, या आघात मुलाखतीमध्ये जो कुणी कॅन्डिडेट इंटरव्ह्यू देत आहेत त्या इंटरव्ह्यू देणाऱ्या कॅन्डिडेटला काय केले जातात, जे काही पॅनल मधले मुलाखत घेणारे परीक्षक असतील किंवा मुलाखत घेणारे व्यक्ती असतात ते काय करतात, त्या संबंधित उमेदवाराला वेळ सुद्धा मिळू देत नाहीत विचार करायला. पहिला प्रश्न झाला की लगेच दुसरा प्रश्न झाला की लगेच तिसरा. तिथं वेळ करण्याची सुद्धा मुभा देत नाही. म्हणजे आघात खटा त्याच्यावर प्रश्नांचा मारा केला जातो. हे लक्षात, हे सांगितले. मग तेव्हा त्या माध्यमातून चेक केलं जाते की बाबा तो उमेदवार कशा पद्धतीनं काय
त्या प्रश्नांना प्रतिसाद देत आहे हे पाहिलं जाते. तर बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, आघात मुलाखतीचा उद्देश मुळात उमेदवारावर चहूबाजूंनी दडपण आणणे हा असतो. म्हणजे दडपण आणलं जाते. समजेजण जर एका व्यक्तीवर जर हे कराले, जास्तच हे कराले, तर ती व्यक्ती काय त्याच्यावर दडपण येते. मुलाखतीच्या वेळेस मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती उमेदवारावर प्रश्नांची बरसात करतात. म्हणजे काय, मुलाखतीच्या वेळी जो कोणी मुलाखत देणारा व्यक्ती असतो, मुलाखत देणारा व्यक्ती, त्या मुलाखत देणाऱ्या व्यक्तीसमोर मुलाखत घेणारे व्यक्ती काय करतात, प्रश्नांची बरसात करतात. म्हणजे त्याच्यावर प्रश्नांचा मारा करतात. त्याला विचार करायला सुद्धा सवड मिळत नाही. म्हणजे त्याला विचार करायला सुद्धा वेळ दिला जात नाही, एवढे प्रश्न विचारले जातात बरं का. त्यासोबतच त्यामध्ये सांगता येऊ शकते, उमेदवार बोलत असताना, आता ऍज अ मी इंटरव्ह्यू देणार आहे, कॅन्डिडेट आहे. आता मग मला इंटरव्ह्यू देताना प्रश्न मला एवढे विचारतात, एकाचं उत्तर देईपर्यंत दुसरा प्रश्न, दुसऱ्यांचा देईपर्यंत तिसरा, असं माझ्यावर दडपण आणलं जाते. आणि त्यासोबतच काय, मला विचार करण्याची सुद्धा मुभा मिळू देत नाहीत, माझ्यावर दडपण आणलं जाते. त्यासोबतच काय, मी जर समजा प्रश्नांचं उत्तर देईल, मुलाखतीमध्ये प्रश्नांचं उत्तर दिलं, तर मला प्रश्नांचं उत्तर देताना व्यथय निर्माण करणं, काहीतरी मध्ये अडथळा निर्माण करणं, हे या आघात मुलाखतीमध्ये आपल्याला सांगता येऊ शकते. या लक्षात, हे त्याला आघात मुलाखत असं म्हणतात बरं का. जेव्हा संबंधित उमेदवारांना मुलाखतीच्या दरम्यान प्रश्नांचा मारा केला जातो एका पाठोपाठ, त्यासोबतच संबंधित उमेदवारांना विचार करायला सुद्धा मुभा दिली जात नाही, तेव्हा त्यास काय म्हणायचं, आघात मुलाखत असं म्हणायचं. तर अशा पद्धतीनं हे एकूण 10 मुलाखतीचे प्रकार सांगता येतात. तर गेल्या वर्षी जे संबंधित सरांनी फक्त 6च मुलाखतीचे प्रकार घेतलेले आहेत बरं का. तर आपण 10 घेतलेले आहेत. व्यवस्थितरित्या समजून घ्या हे लक्षात, आणि अभ्यासाला लागा. तर या ठिकाणी हा जो काही पॉइंट होता, कोणता, ऑब्जेक्टिव्ह अँड टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू, हा संपलेला आहे. पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.